भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री विद्यमान आमदार डोंबिवलीचे रवींद्र चव्हाण यांची आज नियुक्ती करण्यात आलेली आहे। माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची आज दुपारी नियुक्ती केलेली आहे। 12 जानेवारीला शिर्डीमध्ये भाजपचं एक मोठ्या प्रमाणावरती अधिवेशन होते असं समजतंय की त्यामध्ये अधिकृतरित्या मग महाराष्ट्र प्रदेशाच्या अध्यक्षपदाची घोषणा होईल आणि त्याच जोडीने मग मुंबईचं भाजपचं अध्यक्षपद देखील जाहीर होईल। या विषयावरती आज आपण बोलणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। ऑफिशियल अजय निकते हे YouTube चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज दुपारी महाराष्ट्र राज्याच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश प्रभारी म्हणून रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि विद्यमान आमदार यांची विद्यमान प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नियुक्ती केलेली आहे। त्या संदर्भातलं पत्र आज त्यांना देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता असं म्हटलं जातंय, असं समजतंय की 12 जानेवारीला शिर्डीमध्ये जे महाधिवेशन होत आहे भारतीय जनता पक्षाचं, त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षाची निवड अधिकृतरित्या घोषित केली जाईल आणि त्याच जोडीने मुंबईचं भाजपचं अध्यक्षपद, प्रदेशाध्यक्ष नाही, मुंबईचं भाजपचं अध्यक्षपद घोषित केलं जाईल। तर मगाशी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे या विषयावरती आज आपण बोलणार आहोत। प्रदेश प्रभारी म्हणून रवींद्र चव्हाण यांची जी नियुक्ती करण्यात आलेली आहे ते असं समजलं जात आहे, असं म्हटलं जात आहे, राजकीय वर्तुळात लगेचच चर्चा सुरू झालेली आहे। अर्थात ती चर्चा जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, पहिला म्हणजे आतापर्यंत एकच झालेला आहे, पण जेव्हा मंत्र्यांची नावं ठरली तेव्हा रवींद्र चव्हाण यांचं नाव त्याच्यामध्ये नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या, अनेकांना आश्चर्य वाटलं होतं। पण तेव्हाच लगेचच त्याच क्षणी बातमी आली होती की प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांची निवड होऊ शकते आणि कदाचित आज जाहीर केलेलं प्रभारी पद रवींद्र चव्हाण यांचं हे प्रदेशाध्यक्ष पदाच्या दृष्टीने टाकलेलं एक पाऊल समजायला हरकत नाही। रवींद्र चव्हाण यांच्या जोडीनेच विद्यमान आमदार, जे ज्येष्ठ आमदार आहेत, जे मला वाटतं 3-4 वेळा निवडून आलेले आहेत जळगाव जामोदून, संजय कुटे हे देखील प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक होते म्हणण्यापेक्षा रेसमध्ये आहेत असं म्हटलं तरी चालेल। जे महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाचे 2014 मध्ये जनरल सेक्रेटरी होते आणि 2020 मध्ये व्हाईस प्रेसिडेंट होते आणि शिवाय भाजपचे अत्यंत ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुधीरजी मुनगंटीवार हे देखील प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात अशी चर्चा गेली काही दिवस सुरू आहे। पण आज प्रभारी पद हे रवींद्र चव्हाण यांना जाहीर करून चंद्रशेखर बावनकुळेंनी आणि अर्थातच केंद्रीय नेते, शीर्षस्थ नेते ज्याला म्हटलं जातं ते नरेंद्र मोदी, अमित भाई शाह आणि JP नड्डा आणि भाजपचे महाराष्ट्रातले सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी मेसेजच दिलेला आहे भाजपला पण आणि महाराष्ट्रात पण की रवींद्र चव्हाण हेच भावी काळातले प्रदेशाध्यक्ष भाजपचे असू शकतात। भाजपचा प्रदेशाध्यक्ष याच्याच जोडीने अनेक राजकीय विश्लेषकांचं, राजकीय अभ्यासकांचं, भारतीय जनता पक्षातल्या पदाधिकाऱ्याचं, आमदाराचं, खासदाराचं, महाराष्ट्रातल्या प्रामुख्याने समर्थकांचं, कार्यकर्त्यांचं आणि भाजपवर प्रेम करणाऱ्या लाखो मतदारांचं, हिंदुत्ववादी मतदारांचं लक्ष लागलेलं आहे। प्रामुख्याने मुंबईमध्ये, जी मुंबई मराठी माणसाची मुंबई म्हटलं जातं, ज्या मुंबईमध्ये ती कॉस्मोपॉलिटन असली तरी देखील मराठी माणसाचं वर्चस्व कायम राहावं ही मराठी मनातली एक कायमस्वरूपी राहिलेली इच्छा असते, ती तशी असलीच पाहिजे। कारण मुंबई ही मराठी माणसाचीच आहे हे ठोकून सांगणारा मराठी अध्यक्षच भाजपनी द्यावा। मुंबई महापालिकेच्या निवडणुका देखील तोंडावरती आहेत, त्या मला असं वाटतं की त्या एप्रिलच्या एंडला किंवा मे महिन्यात होऊ शकतात। तर त्यामुळे आता
हे प्रभारी पद महाराष्ट्र राज्याचं प्रदेशाचं भाजपने जाहीर केल्यानंतर रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने मुंबईचा अध्यक्ष भाजपचा देखील लवकरात लवकर निवडला जाईल आणि त्यासाठी जी नावं चर्चेत आहेत, जी नावं सातत्याने मीडियाच्या माध्यमातून फ्लॅश होत राहत आहेत किंवा जी नावं राजकीय वर्तुळात राजकीय पटलावरती चर्चिली जात आहेत, ती नावं कुठली आहेत ती आपण पहिले बघूया. विद्यमान आमदार अतुल भातखळकर, विद्यमान आमदार पराग आळवणी, माजी आमदार दीपक राणे, माजी विरोधी पक्षनेते आणि विद्यमान आमदार प्रवीण दरेकर, विद्यमान आमदार अमित साटम आणि विद्यमान आमदार प्रसाद लाड. हो, प्रसाद लाड. प्रसाद लाड यांचं नाव अजूनपर्यंत कुठेही चर्चिलेलं गेलेलं नाहीये. कुठल्याही मीडियातनं किंवा कुठल्याही म्हणजे प्रिंट मीडियातनं म्हणा किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियातनं म्हणा किंवा कुठल्याही युट्यूब चॅनलवरनं देखील प्रसाद लाड यांचं नाव अजून चर्चेला गेलं नाही. पण मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू इच्छितो, प्रसाद लाड यांचं नाव देखील, विद्यमान आमदार प्रसाद लाड यांचं नाव देखील मुंबईच्या अध्यक्षपदासाठी चर्चेला जात आहे. भाजपच्या कोर टीम मध्ये त्याविषयी त्याबाबत चर्चा सुरू आहे. प्रसाद लाड यांचं नाव चर्चेला जाण्याचं सर्वात महत्वाचं कारण असं आहे, प्रसाद लाड यांची आक्रमक शैली, आर्थिकदृष्ट्या मजबूत असणं, रस्त्यावर उतरून लढणारा कार्यकर्ता, रस्त्यावर उतरून लढणारा पदाधिकारी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई महापालिका ज्यांच्या विरोधात प्रामुख्याने लढवायची आहे त्या ठाकरे कुटुंबाला थेट अंगावर घेणारा भाजपचा कार्यकर्ता म्हणून प्रसाद लाड यांच्याकडे बघितलं जातं. साम दाम दंड भेद हे जो कार्यकर्ता, जो पदाधिकारी प्रामुख्याने मगाशी मी म्हटलंय तसं मुंबई महापालिकेसाठी जिचं आर्थिक बजेट हे वार्षिक 56,000 कोटी रुपयांचं आहे, त्यासाठी आणि उबाठाला तितक्याच ताकदीने तोंड देण्यासाठी म्हणून साम दाम दंड भेद वापरणारा, अवलंबणारा, जशास तसं उत्तर देणारा अध्यक्ष हा मुंबईला भाजपला हवा आहे आणि म्हणून प्रसाद लाड यांचं नाव प्रामुख्याने चर्चिलं जातंय, त्यांच्या नावावरती विचार केला जातोय अशी माझी माहिती आहे. आणि ती माझी माहिती जी आहे ती भाजपच्या एका अत्यंत ज्येष्ठ आणि ज्याच्या म्हणण्याला भारतीय जनता पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये बरंच वरचं स्थान आहे अशा नेत्याशी माझी गेल्या 6-7 दिवसापूर्वीच चर्चा झाली होती. त्यांनी मला हे सांगितलेलं आहे. अर्थात त्यांनी मला हे एकच नाव सांगितलेलं नाहीये, आणखीन 2 नावं सांगितलेली आहेत. ते दुसरं नाव आहे त्यातलं आमदार अमित साटम. आमदार अमित साटम हे देखील अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. ते देखील ठाकरे गटाला, शिवसेनेला, ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेमध्ये अंगावर घेण्यामध्ये ओळखले जातात. रस्त्यावरती उतरणारा कार्यकर्ता तो देखील आहे. मगाशी मी म्हटलंय त्याप्रमाणे अभ्यासू आहेत. मुंबई महापालिकेतले अनेक घोटाळे त्यांनी बाहेर काढलेले आहेत. प्रत्येक बाबतीत मुद्देसूद बोलणं ही त्यांची खासियत आहे. त्यामुळे आमदार अमित साटम यांचं नाव देखील मुंबईच्या अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षात घेतलं जात आहे. मगाशी मी घेतलेली आणखीन जी नावं होती ती अतुल भातखळकर विद्यमान आमदार आणि पराग आळवणी यांचं हे दोघांची नावं देखील चर्चेली जात होती. पण ते अत्यंत मितभाषी आहेत, शांत आणि सौम्य प्रवृत्तीचे आहेत. अर्थात अतुल भातखळकर प्रवक्ते म्हणून त्यांनी आपली छाप, त्यांनी भारतीय जनता पक्षाची बाजू नेहमीच सातत्याने व्यवस्थित मांडलेली आहे. तरी देखील मुंबई महापालिकेचा दृष्टिकोन लक्षात घेता शिवसेना उबाठा हे प्रमुख टार्गेट, राजकीय टार्गेट भाजपचं लक्षात घेता उबाठा गटाच्या आरेला कारे म्हणण्याच्या प्रवृत्तीला अतुल भातखळकर आणि पराग आळवणी ही व्यक्तिमत्व कितपत साजेसी मुंबई पुरता तरी मर्यादित ठरू शकतात का अशी शंका, रास्त शंका भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये आहे. त्यामुळे ती 2 नावं सध्या तरी मागे पडलेली आहेत. हे भारतीय जनता पक्ष आहे, धक्कातंत्र कधीही होऊ शकतं, कोणीही नाव जाहीर होऊ शकतं, पण ही 2 नावं सध्या मागे पडलेली आहेत. पण त्याच जोडीला माजी आमदार दीपक राणे, माफ करा,
सुनील राणे यांचं नाव देखील चर्चेला जात होतं. ते नाव देखील आत्ता सध्या रेसमध्ये आहे. पण माजी आमदार सुनील राणे हे देखील मराठा आहेत, कोकणात न येतात, त्यामुळे त्यांचं नाव देखील चर्चेला जात आहे. पण त्या जोडीला माजी विरोधी पक्षनेते विधान परिषदेतले विद्यमान आमदार, मुंबई बँकेतलं सर्वात मोठं प्रस्थ, विद्यार्थी सेनेपासून, भारतीय विद्यार्थी सेनेपासून जे विद्यार्थी चळवळीशी निगडीत आहेत आणि गेली अनेक वर्ष त्यांनी भारतीय जनता पक्षाची बाजू अत्यंत कणखरपणे, अत्यंत जोरदारपणे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती मांडलेली आहे, ते प्रवीण दरेकर यांचं नाव देखील मुंबईचे अध्यक्ष या पदासाठी चर्चेला जात आहे. यांचं नाव देखील मुंबई अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाच्या भाजपच्या कोर कमिटीमध्ये चर्चेला गेलेलं आहे. त्यांच्या नावावरती देखील विचार सुरू आहे. त्यामुळे आमदार प्रवीण दरेकर, आमदार अमित साटम आणि आमदार प्रसाद लाड यांच्यापैकी एक कोणतरी मुंबईचा अध्यक्ष बनेल अशी माझी आजची माहिती आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आशिष शेलार यांच्या मुंबई अध्यक्षपदाच्या जबाबदारीतनं मुक्त झाल्यानंतर, आता ते विद्यमान मंत्री आहेत आणि त्यामुळे नवीन अध्यक्ष नेमणं हे क्रमप्राप्त आहे. पण आशिष शेलार यांच्या नंतर एक मराठी चेहराच मुंबईच्या अध्यक्षपदी असावा अशी प्रामुख्याने भाजपच्या कार्यकर्त्यांची, समर्थकांची आणि पदाधिकाऱ्यांची देखील मागणी आहे. याचं कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या शिवसेना उभाठा गट हा मराठी माणूस या कार्डावरतीच खेळेल आणि त्यासाठी जे गेले काही अनेक दिवस, अनेक महिने जी चर्चा सुरू आहे, मराठी आणि मराठेतर मराठी लोकांवरती होणारा अन्याय, अर्थात तो एक वेगळा विषय आहे, त्याविषयी आपण बोलणारच आहोत. पण ते निवडणुका जशा जशा टप्प्यात येतील तेव्हा मी बोलील की मराठी माणूस मुंबईतनं हद्दपार व्हायला नक्की कोण कारणीभूत होते. त्या संदर्भात आपण एक वेगळा विषय म्हणजे वेगळा व्हिडिओ करू, तेव्हा आपण बोलूच. पण आता सध्याची गणित जी आहेत की मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचं लक्ष ठेवून भारतीय जनता पक्षाचा मुंबईचा अध्यक्ष हा मराठीच असावा आणि त्यामुळे आमदार अमित साटम, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड या तिघांची नावं अत्यंत जोरदारपणे चर्चिली जात आहेत. अत्यंत जोरदारपणे ज्याला म्हणता येईल की कोर कमिटीमध्ये भाजपच्या त्याच्यावरती चर्चा सुरू आहे. प्रत्येकाची प्रोज आणि कॉन्स चेक केली जात आहेत. भाजपची जी नेहमीची स्ट्रॅटेजी आहे किंवा नेहमीची जी त्यांची मोडस ऑपरेंडी आहे ते समाजातल्या विविध लोकांकडनं, विविध माध्यमांमधनं त्या त्या व्यक्तीच्या संदर्भातली मतं मागवत असतात. अर्थातच या नावाला नागपूरहून म्हणजे RSS मधनं देखील संमती मिळवणं आवश्यक आहे. पण, आणि हा जो पण आहे तोच अत्यंत महत्वाचा आहे, मुंबईचा अध्यक्ष असो किंवा महाराष्ट्राचा अध्यक्ष असो, हा देवेंद्र फडणवीस यांच्या मनातला, यांच्या जवळचाच असेल याबद्दल कोणालाही शंका असण्याचं कारण नाहीये. आणि त्यामुळेच आज जो महाराष्ट्राच्या प्रदेशाचा प्रदेश प्रभारी म्हणून रवींद्र चव्हाण यांची जी नियुक्ती केली गेलेली आहे ती असे थेट सिग्नल देते की मुंबईचा अध्यक्ष देखील देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा, यांच्या मर्जीतला भारतीय जनता पक्ष हे ज्याला म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीला किंवा भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख धुरीणांना जे अभिप्रेत असतं, संघाला जे अभिप्रेत आहे ती लाईन घेऊन चालणारा असेल. त्याचं टार्गेट, त्याचा उद्देश आणि त्याचं उद्दिष्ट हे मुंबई महानगरपालिकेवरती भाजपचा महापौर बसवणं असेल. आणि त्यामुळे या तिघांपैकी अमित साटम, प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्यापैकीच एक मुंबईचा अध्यक्ष होईल असं जे मी मगाशी तुम्हाला म्हटलंय त्याप्रमाणे माझी माहिती आहे. ती जी माहिती जी आहे ती मला त्या ज्येष्ठ नेत्यांनी दिलेली आहे आणि तीच गोष्ट प्रदेश अध्यक्षपदासाठी देखील तेच गणित किंवा तेच क्रायटेरिया जपला जाईल. आणि म्हणूनच रवींद्र चव्हाण यांची जी नियुक्ती केलेली आहे, रवींद्र चव्हाण यांनी गेली 5 वर्ष आणि त्यातली प्रामुख्याने नंतरची 2.5 वर्ष
एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्याच्यातला जो पडद्यामागचा चेहरा जो होता आणि जो नंतर सुरत ते गुवाहाटी आणि गुवाहाटी ते गोवा आणि गोवा ते परत मुंबई एकनाथ शिंदे यांच्या बरोबर सातत्याने दिसत होता, तो भारतीय जनता पार्टीचा रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने जो चेहरा होता, तो चेहरा त्यासाठीच प्रदेश प्रभारी म्हणून नेमण्यात आलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पालकमंत्री आणि पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री या जोडीनेच त्यांच्याकडे देण्यात आलेली संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या प्रचार प्रमुखाची जबाबदारी त्यांनी ज्या लीलया पेलली आणि जी आता जे मिळालेलं थंपिंग मेजॉरिटीचं भारतीय जनता पक्षाचं एकट्याचं 137 आमदारांचं जे संख्याबळ आहे, त्याच्यामध्ये जी विविध कारणं आहेत, RSS सारखी किंवा इतर ज्या संघटनांसारखी लाडकी बहीण किंवा आणखीन बाकीच्या योजना, त्याच जोडीने रवींद्र चव्हाण यांचं देखील नाव घेतलं जातं असं हा मला नेता आज म्हणजे मी जेव्हा त्यांच्याशी बोललो तेव्हा ते मला म्हणाले. आज देखील मी त्यांच्याशी बोललो तेव्हा देखील त्यांनी मला तेच सांगितलं की दुपारपर्यंत थांबा, काही न्यूज तुम्हाला मिळेल. आणि ती न्यूज हीच होती. ती काय मला त्यांनी सांगितलं नव्हतं प्रभारी पदाची. आणि असं मला वाटतंय की 12 जानेवारीच्या आत कदाचित मुंबईचा अध्यक्ष देखील प्रभारी म्हणून जाहीर करतात का त्याच दिवशी जाहीर करतात ते येणारा 12 तारखेला आपल्याला कळणारच आहे. त्यामुळे मुंबईच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचा मराठी चेहरा आपल्याला दिसेल, एक आक्रमक चेहरा आपल्याला दिसेल, एक अभ्यासू चेहरा आपल्याला दिसेल. याबद्दल तुम्ही खात्री बाळगा असं मला तो नेता म्हणाला. आजची तारीख 27-28 आहे. जेमतेम 15 दिवसाचा कालावधी आता राहिलेला आहे. 12 तारखेला शिर्डीला जे अधिवेशन होणार आहे तेव्हा बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. तोपर्यंत आपण काय होतंय त्याच्याकडे लक्ष ठेवूया. ऑफिशियल अजय निकते हे युट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. आजचा व्हिडिओ हा रवींद्र चव्हाण यांची झालेली नियुक्ती प्रदेश प्रभारी म्हणून आणि मुंबई महापालिकेच्या दृष्टीने मुंबईचा अध्यक्ष भाजपचा कोण होतो यापुरता मर्यादितच होता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटच्या माध्यमातून कळवा, व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.